मैत्रिणींनो, आमच्याकडे ही हिरव्या मुगाची उसळ आहे ती धपाट्याबरोबर म्हणजेच थालीपीठाबरोबर खाण्यासाठी केली जाते। त्यासाठी हिरवे मूग जे आहे ते कोमट पाण्यामध्ये 5 ते 7 तास भिजत ठेवलेले आहेत। मूग छान भिजलेले आहेत। मूग जर भिजवून नाही घेतले तर कुकरमध्ये त्याच्या 2 शिट्ट्या करून घेतल्या तरी हिरवे मूग जे आहे ते पटकन शिजतात। मी भिजवून घेतले होते त्यामुळे कुकरमध्ये काही शिजवून घेतले नाहीत। चला तर मग फोडणी करून घेऊया। गॅसवरती कढई ठेवली। कढई गरम झाल्यानंतर 2 मोठे चमचे तेल घातले। तेल गरम होऊन दिलं आणि लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या मोठ्या कुटून घेतलेल्या त्या या तेलामध्ये परतून घेतलेल्या आहेत। खमंग चवीची धपाटे तर आपण बनवतो, परंतु त्याबरोबर खाण्यासाठी ही उसळ पण तितकीच खमंग चवीची लागावी म्हणून लसूण त्यामध्ये भरपूर घालायचा। लसूण हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा। लसूण हलकासा ब्राऊन झाला की एक मोठा कांदा बारीक कट करून घेतलेला आहे तो या तेलामध्ये परतून घ्यायचा। या भाजीला कांदाही भरपूर घालायचा। एक मोठा कांदा होता म्हणून मी एक बारीक कट केलेला आहे। कांदा पण मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा थोडासा मऊ झाल्यानंतर टोमॅटो जो बारीक कट करून घेतलेला तोही तेलामध्ये परतून घ्यायचा। अर्धा चमचा हळद घातली, चवीनुसार मीठ घातलं आणि 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला घातला। कांदा लसूण मसाला घातल्यानंतर हे सर्व एकत्रित छान असं परतून घेतलं। मसाला थोडासा कोरडा वाटत होता म्हणून त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि मसाला तेल सुटेपर्यंत परतून घेतला। मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे। त्यानंतर भिजवलेलं जे हिरवे मूग आहे ते यामध्ये परतून घेतले। थोडंसं पाणी घातलं, पुन्हा मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून मंद आचेवरती ही भाजी शिजण्यासाठी ठेवली। अधूनमधून एकदा ते दोनदा छान असं मिक्स करून घेतलं। ही भाजी कोरडी होईपर्यंत शिजू दिली। हिरवे मूग पटकन शिजतात। भिजवलेले मूग असेल तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। 3 ते 4 मिनिटांमध्ये ही भाजी पटकन शिजते। भाजी शिजली की वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची। झटपट होणारी, चवीला अप्रतिम लागणारी धपाट्याबरोबर खाण्यासाठी हिरव्या मुगाची उसळ आमच्याकडे या पद्धतीने बनवली जाते। व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।